नमस्कार मित्रांनो, मी निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर आपलं मराठी वैद्य चॅनल मध्ये स्वागत करतो। आता छातीत दुखलं जरासं म्हणजे लगेच काय तुम्ही मरताय असं समजू नका कुणी। छातीत दुखायला लागलं, जराशी कळ आली, जरा अस्वस्थ झालं की लगेच काय होते, भीती वाटायला लागते माणसाला। अरे यार आता छातीत दुखायला लागलं, अस्वस्थ व्हायला लागलं, लगेच सगळ्यांना बोलवायला चालू, लगेच मला न्या कुठंतरी न्या। तुझी वेळ आली असली तर तू रस्त्यातच मरणार, तुला जागेवर सुद्धा जायची गरज लागत नाही। कुणी असू दे, तुम्ही असा मी असू दे, वेळ आली की लक्षात ठेवायचं। हे कशामुळे होतंय, ह्याला कुणी सांगितलं बरं अटॅक येते असं झाल्यानंतर? हे पित्तामुळे सुद्धा होऊ शकतंय। पित्तामुळे सुद्धा चक्कर येते, पित्तामुळे सुद्धा अस्वस्थता वाढते, पित्तामुळे सुद्धा छातीत चमक येते। पचनक्रिया बिघडल्यानंतर लोड येतो ना, गॅसेसचा लोड इकडे पित्तापर्यंत ह्याच्यापर्यंत हृदयापर्यंत येतो, गॅसेसमुळे सुद्धा होऊ शकतं। तर ह्याच्यासाठी केवढं घाबरतात तुम्ही लोक। अशा वेळेस जर काय वाटलं, आलं किसायचं, त्याच्यावर लिंबू पिळायचा, चवीसाठी मीठ घालाय। आता म्हणणार आधीचा अटॅक यायला आणि मीठ मर खा कर, मर जर खा, काय होत नाही, जरा सैंद मीठ वापरा वाटलं आणि ते खायला चालू करायचं। 2-3 ढेकर येतील, लगेच ओके करून बघा। फक्त घाबरायचं नाही। अटॅक आला, काय झालं तुम्हाला वाटतंय आता छाती दुखायला म्हणजे अटॅक येणार, घाबरू नका, पाया पडतो। जी मरतात ते जास्त करून भिवून मरतात, म्हणून भ्यायचं नाही। काय असं व्हायला लागलं ना, लगेच आलं लिंबू मीठ, लगेच ओके करायचं। आपल्याला जर पित्ताचा त्रास होऊ नये, पित्ताशयात खडे होऊ नयेत असं वाटत असेल तर 2 पायावरती असं बसायचं आणि कढीपत्ता माहिती आहे ना, कढीपत्त्याची 5 पानं चावून खायची, बस। 21 दिवस जर हे केलं ना, कमीत कमी वर्षभर पित्ताचा त्रास होत नाही। हे रोज उठून कुठल्या तर गोळ्या खाण्यापेक्षा हे 21 दिवस करा, 5 पानं रोज खायचे। आता ती सकाळी खाऊ का संध्याकाळी खाऊ विचारू नका, दिवसभरात तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा खावा। नाहीतर ते एक मला डेंजर असते, काय झालं तर सकाळी खायचं का संध्याकाळी खायचं, अन्नाची कुठे कवा तरी खाते, पोटातच जाणार आहे, ते आपलं आपलं काम करते। हा हे लय मुंबई पुण्यात तर या प्रश्नांची उत्तर देऊन मी घाईला आलो अक्षरशः। एक जण मुंबईमध्ये मला म्हणते, आमच्या इकडे गाई नाहीत, गोमूत्र मिळत नाही, म्हशीचं गोमूत्र आहे चालतं। आता म्हशीचं कसं गोमूत्र म्हणायचं, म्हशीचं गोमूत्र पिऊ का म्हणलं, मी म्हणलं आता काय सांगू तर सांगायला लागला, म्हशीचं गोमूत्र नसतंय, गायचं ह्याला गोमूत्र म्हणतात। नाही नाही, म्हशीला म्हस पण तसंच करते, कलर तसलाच असतो। मी इथंपर्यंत तपासण्या करून आल्या, असल्या बावळटाला काय सांगायचं। म्हशीचं गोमूत्र हो की ठो माहिती नाही असल्याला। हे अशी सगळी मुंबई पुण्यात खरंच की ऑनलाईन डेंजर प्रश्न येतात, काय सांगायचं। चला पुढे बोलू आपण। तर अशा गोष्टी लक्षात ठेवायचं। हे छातीत जरा दुखायला लागलं म्हणजे लगेच तुम्ही मरताय हे डोक्यातनं काढा। हे घाबरायचं नाही, घाबरून जास्त होते, अस्वस्थ व्हायला लागते, कारण का भीती वाढायला लागते। तुम्ही साप बघितला तरी घाबरताय का, भीती वाढते, अस्वस्थता होते का नाही। घरात साप आला, बरोबर बिंदास्त झोपताय का, तिखंड येते का तिखंड येते का, ते विषारी असू दे नाही तर नसू दे, नुसतं घाबरून तुम्ही जागा राहता, बरोबर आहे का नाही। भ्यायचं नाही, लक्षात घ्या, लक्षणं असल्याशिवाय मान्य करायचं नाही, कुठल्याही आजाराला भ्यायचं नाही। आणि हे काय छातीत दुखणं आणि जरासं अस्वस्थ होणं ह्यानं काय लगेच तुम्हाला अटॅक येत नाही। बघा हे जर तुम्ही पत्ते पाळलात ना, व्यवस्थित जर लक्षात ठेवलं ना, भ्यायचं नाही। अशा वेळेस हे करायचं, मला सांगा तुम्ही अटॅक म्हणून मी याला तर विचारा, ते कुणाच्याही हातात नाही, लक्षात घ्या। आणि जे हातात आहे ते आपण करत नाही, हातात आहे ते करा। आज हे खूप सत्य सांगायला लागले मी। अस्वस्थता वाढली ना की लगेच आलं लिंबू मीठ खायचं, लगेच दुसऱ्या दिवशीपासून हिचं आपलं कढीपत्त्याची पानं चालू करायची। झालं नाही झालं असं होऊच नाही, असं वाटलं कढीपत्त्याची पानं उद्यापासून चालू करा की 5 पानांचा काय खर्च आहे सांगा बरं, बरोबर आहे का नाही, करू शकतोय का नाही। आम्ही काय करतोय, भाजीत असलं तरी काढून टाकायचा, पोह्यात असलं काढून टाकायचा, कशातही असू दे, वरण असलेलं वरणातला कढीपत्ता काढून टाकायचा, लसूण काढून टाकायचा। हृदय छान ठेवायचं असेल, निरोगी ठेवायचं असेल तर लसूण पाकळी खायची। रोज खाऊ नका, आठवड्यातनं एकदा किंवा 2 वेळा 1 पाकळी खायची। 4 दिवसातनं एकदा 1 पाकळी खायला काय हरकत आहे सांगा बरं। सर्दी खोकला झालेला आहे, तुम्ही लसूण जर खाल्ला तर खोकला कमी येतो। सर्दी खोकल्यानं माणसं मरतात हे आम्हाला 4 वर्षापूर्वी कळालं, खरं सांगायचं। त्याच्या आधी माहिती होतं का, दिवसेंदिवस माणूस कमजोर होत चाललाय, अन्न खाईना झालाय, डाएट
काय डाएट म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? हे खायचं नाही ते खायचं नाही म्हणजे डाएट का? सगळं खायचं आणि पचवायचं म्हणजे डाएट. बरोबर आहे की नाही सांगा बरं? खाल्लं पाहिजे, शरीर मजबूत राहणार कसं? 57 रनिंग आहे माझं, 57 वय चालू आहे आता. हा, आपण व्यायाम करतोय. मग भेटायला त्यावेळी मी व्यायाम करत होतो. जरा जोरात वाजवा कसं आहे अजून. 57 आहे अजून. आला 25लं फॉन्ड इथं डिप्स मारायला. ऐकणार नाही. कॉन्फिडन्स आहे तेवढा, आत्मविश्वास आहे तेवढा. सगळ्या महाराष्ट्रभर फिरतो, महाराष्ट्राच्या बाहेर फिरतो. गाडी स्वतः चालवतो, कोण चालवत नाही. दुसरं ड्रायव्हर आहेत, सगळी लोक आहेत, पण मी माझी गाडी मीच चालवतो. पुन्हा भरोसा नाही म्हणून नाही, अजून आपण म्हातारच झालेलो नाही. तर मी स्वतःला म्हातारा समजतच नाही. अजून मी 25 आहे. तर आपण 100 वर्ष जगणार. हे 50शीतच म्हणते आता काय संपलं, मग मर जा तिकडे. 60 दिवशी उचलावं देवाना काय. तर ते 35 नंतर महिलावर काय लगेच हार्मोन्स इनबॅलेन्स झालं की हे पाप काय देव माझ्याकडेच असं का करायला लागलाय. ते काय मागे गेली देवाकडं, मलाच असं करतोय. हे प्रत्येकाचं ठरलेलं आहे. ह्यांचं लय असतं, मी म्हणून टिकलो, दुसरी कोण राहिली नसते. नवऱ्याला पण तसंच, मी म्हणून नांदतोय, दुसरी कोण असते. तू जा, दुसरी आणतो, जा एकदा, तुझे ईर्ष्य आणतो. हे उगाच आपलं म्हणायचं. आणि म्हणतो का मी म्हणून टिकलो, तू म्हणून असतं का असं कधी? हे बिचार दिवसभर काम करते, संध्याकाळ आल्यावर एकच अपेक्षा असते, बायकोनं हसत खेळत स्वागत करावं. ही ख्यास का अंगाव येते, तटाच पिशवी आणली काय, जावा जात घेऊन या. मध्ये चहाच पिऊन येते आहे गर्दी. प्रेमानं बोला, हसत खेळत स्वागत करा. कधी मला सांगा, नवऱ्याला आय लव्ह यू म्हणलं किती जणी आहेत? नावं ठेवायला आमच्या ह्याची कोण पण गंडून जाईल. आमची हे अशीच आहे, काय कळत नाही आमच्या ह्याची. रोज घरात काम करतोय म्हणून तुला काही कळत नाही त्याला. असं काही करू नका. नवरा बायको पण आता खरंच खूप प्रेमाचं आहे. एकमेकाला समजून घेतलं तर संसार खूप चांगला चालतो. आणि प्रामाणिकपणे काम केलं तर खरोखर परमेश्वर तुम्हाला मोठं करतो. इमानदारीनं काम करा, बेमानी ठेवू नका कामात. काम हे परमेश्वर समजून काम करा. तुमचं जो काही जॉब असेल तो तुम्ही परमेश्वर आहे असं समजायचं, परमेश्वराची सेवा समजून करायचं. चला पुढे जाऊया. अजून इलाज भरपूर सांगायचे, तर तुम्ही घाबरायचं नाही. मेन म्हणजे शुगर. आता ह्या कोविड नंतर शुगरचा त्रास वाढला, लोकांना हाडांची दुखणी वाढली, संधिवात वाढला, अटॅकचं प्रमाण वाढलं. आता घाबरायचं नाही. दुखायला लागलं की आलं, लिंबू, मीठ ओकेच. नाही इकडे काही सांगितलं नाही, कारण इकडे काय अटॅकचा प्रश्न नाही. माणसं गडीच मारायला सगळ्या अटॅक. तर तुम्हाला सांगतो घाबरायचं नाही. कडीपत्त्याचं करायचं.